चालू वर्षी महाराष्ट्रात काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात दुष्काळ पाहायला मिळाला. बाप्पाला साकडं घालतायत काही जण की येणाऱ्या वर्षी किंवा येणाऱ्या काळात असं दुष्काळाचं सावट देखील पडू देऊ नकोस. साकडं घालतोय
या ठिकाणी मानाचे जे गणपती आहेत केशरीवाडा त्याचं इथं विसर्जन केलं जातं. दगडूशेठ गणपती आहे त्याचं विसर्जन केलं जातं. अन्य गणपतींचं विसर्जन इथं केलं जातं. तुळशी वेलबाग आहे या ठिकाणी इथं विसर्जन केलं जातं. आणि आपण बघतोय की अग्निशमन दलाकडून अशी चोख व्यवस्था केली गेली आहे. त्यांचे कर्मचारी इथं उभे आहेत विसर्जन करण्यासाठी. जरी घरचे गणपती असतील तर ते स्वतः घेऊन इथं पाण्यात सोडले जातात. कारण असं की धोका किंवा इतर सुरक्षेच्या दृष्टीने ही यांची व्यवस्था आहे. तुम्ही काय सांगाल की इथं आज महानगरपालिकेच्या माध्यमातून किंवा अग्निशमन दलाच्या माध्यमातून इथं तुम्ही स्वयंसेवक म्हणून उभे आहात विसर्जनासाठी? इथं आमच्या फायर ब्रिगेडच्या तर्फे प्रत्येक घाटावर 4 जीवरक्षक नेमलेले आहेत आणि टोटली जवळजवळ 50 एक घाट आहेत. त्यातनं 139 जीवरक्षक प्रत्येक घाटावरती नेमलेले आहेत. तर आमच्या इथे तुळशीवेलबाग, केसरीवाडा, शारदा गणपती, अजून दगडूशेठ हे 4 विसर्जनाकरता येत असतात इथे. आता तुम्ही किती वाजेपर्यंत इथं असणार आहे आणि किती वाजेपर्यंत ते गणपती इथं विसर्जन केलं जाईल? आमचे 3 ते 11च्या ड्युटीमध्ये 2 गणपती येतात, केसरीवाडा आणि तुळशीवेलबाग, आणि नंतर पाटे दगडूशेठ आणि शारदा. पाटे बाकीच्या व्यवस्था काय? एखादा समजा भाविक अडकलाच तर तशी काय त्याच्यासाठी आम्ही हे केलेलं आहे, रिंग आहेत, जॉकेट आहेत, रस्सी आहे. अशी आपल्या अग्निशमन दलाकडून किती ठिकाणी अशी सगळी व्यवस्था केलेली आहे? म्हणजे तुमच्यासारखे स्वयंसेवक असतील, जीवरक्षक असतील किंवा अशा सुविधा असतील, किती ठिकाणी? 50 घाट्यावर. 50 आसपासचे काय सांगता येईल? नटराजे, SM जोशी आहे, गरवरे, समोर ठोसर पागा आहे, खाली उद्देश्वर आहे, अमृता घाट आहे. असे आपण बघतो की सलग 12-12, 18-18 तास सलग ती चालू असते मिरवणूक. कार्यकर्त्यांचा जोश सुरुवातीला असतो तसाच शेवटपर्यंत असतो. तुम्हाला थकवा येतो का गणपती विसर्जन करताना? नाही, आम्हाला थकवा नाही, उलटा आनंदच होतो की आम्ही गणपती विसर्जन करतो म्हणून. महाराष्ट्र तरुण मंडळाचा हा गणपती त्या गुरुजी तालीमच्या इथं आलेला आहे. डीजेच्या तालावर कार्यकर्ते भाविक ताल धरताना दिसत आहेत.
तितकीच भव्य आणि तितकीच भव्य आणि तितकीच प्रसन्न मुद्रेची ही गणपती चौक मित्रमंडळ लक्ष्मी रोडचा राजा ची ही मूर्ती बघतोय. अतिशय प्रसन्न वातावरणात हा सोहळा पार पडतोय. तितकाच चोख बंदोबस्त सहकार्य कार्यकर्त्यांनी नेहमीप्रमाणेच याही वर्षी शिस्तीचं पालन केलेलं आहे आणि जास्त वेळ एका ठिकाणी मिरवणूक न ठेवता हळुवारपणे पुढे सरकत चालली आणि त्यासाठी पोलीस अधिकारी देखील पोलीस कर्मचारी देखील तशा वारंवार सूचना देत आहेत. या मित्रमंडळाचं लक्ष्मी रोडचा राजा गणपती चौक मित्रमंडळाचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर खूप जुनी अशी स्थापना असलेलं आणि अनेक सामाजिक उपक्रमात सहभागी असणार असं हे मंडळ आहे. अनेक सामाजिक उपक्रमातून अनेक समाजासाठी बरंच कार्य केलेलं आहे या मंडळानं. गणपती चौक मित्रमंडळ लक्ष्मी रोडचा राजा, जितकी भव्य मूर्ती दिसते तितकीच प्रसन्नता आणि तेज आपल्याला दिसतंय. तितकी चोख व्यवस्था आणि तितकं संरक्षेच्या दृष्टीनं